जावया चाफा मेलाय वाटतं. नमस्कार, राम राम, जय हरी. बऱ्याच दिवसांनंतर, बऱ्याच वर्षांनंतर, साधारण एक 6-7 वर्षांनंतर मी पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळलेलो आहे, मालिका करतो आहे. मधल्या काळामध्ये अनेक सिनेमे, नाटकांचे प्रयोग करत करत ही गोष्ट, हा जो ऑडियन्स आहे सगळ्यात मोठ्या प्रमाणात लाभलेला टेलिव्हिजनला, कलर्स मराठीला, त्यांच्यापर्यंत कुठेतरी पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो. आणि एक चांगली माणसं, चांगलं कथानक हाताला लागणं हे नटाच्या नशिबामध्ये असावं लागतं. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण गेली सातत्यानं 4 वर्ष मी वारी करतोय. आणि दरवर्षी मी पूर्ण वारी करतो, म्हणजे देहूपासून सुरू करतो, आळंदीपासून मग पुणे, सासवड, जेजुरी, नीरा, वाल्हे, पुढे मग इकडनं सुद्धा तुकोबांची रोटीघाट, आणि शेवटचं जे वाखरीचं रिंगण आहे, 8.5-9 लाख वारकरी असतात. कारण सगळ्या पालख्या, सोपान काकांची पालखी, ज्ञानेश्वर माऊलींची, तुकाराम महाराजांची, गजानन महाराजांची पालखी तिथे येते आणि तो भव्य रिंगण सोहळा होतो. आणि शेवटी पंढरपूर. आणि दरवर्षी मी वारी सुरू करताना असं म्हणायचो की हा इंद्रायणी ते चंद्रभागा हा प्रवास वारकऱ्यांचा आजपासून सुरू झालेला आहे आणि तो 21 दिवस 22 दिवस तो चालणार आहे. तर या 4 वर्षामध्ये मला समृद्ध करणारी होती, माझं जगणं समृद्ध करणारी ही वारी होती. कारण आपण छोट्या छोट्या, म्हणजे आपल्याला खपली झाली तरी आपण बळबळत्या जखमेसारखं ते दुःख मोठं करतो. आणि वारीमध्ये गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की किती जगणं खरंच नितळ आहे, सोपं आहे. आणि आपण स्वार्थापोटी नेहमी मंदिरात जातो, देवळात जातो, देवाकडे मागणं मागतो. अनेक वारकऱ्यांशी मी संवाद साधलेला आहे. तेव्हा वारकऱ्यांशी मी संवाद साधताना म्हणायचो की माऊली आता चालत चालत निघालाय तुम्ही, आळंदीहून निघालाय, पंढरपूर गाठायचंय आणि रोज 17-18 किलोमीटरचा प्रवास आहे, पायामध्ये चप्पल नाही, खापल्या आल्यात, भेगा पडल्यात पायाला. एवढा प्रवास करून गेल्यानंतर, विठ्ठल मंदिरामध्ये गेल्यानंतर 36, 38, 42 तास उभा राहून नंतर तुम्हाला पांडुरंग दिसणार आहे, काय मागणार आहेत पांडुरंगाकडे? तेव्हा वारकरी, प्रत्येक वारकऱ्याचं उत्तर एकच होतं, काय मागायचंय पांडुरंगाकडे? त्यांनी दिलंय, लय मोठं दिलंय, त्याच्याकडे काही मागणी नाहीये. मागायचंच असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी मागणार, निसर्गासाठी मागणार, पाऊस पडू दे, सगळ्यांचं व्यवस्थित होऊ दे. आपल्याला काय, पांडुरंगाने हा मनुष्य जन्म दिलेला आहे, याची देही याची डोळा, आपल्याला पांडुरंगाचं दर्शन करायला मिळते, अजून काय पाहिजे? मस्तकी चंदनाचा टिळा लागला विठ्ठलाचा नाला. ही वारी करत असताना मला आत्ता असं वाटतं की इंद्रायणी मालिका करत असताना, शूटिंग करत असताना मिळाल्यापासून मी इतका सकारात्मक आहे, इतका पॉझिटिव्ह आहे या मालिकेच्या बाबतीत की मला कुठेतरी असं वाटतं की मी मनोभावे, प्रामाणिकपणे 4 वर्ष 21-22 दिवस सातत्यानं जी वारी केलेली आहे त्याचं फळ मला पांडुरंगाने काय दिलं असेल तर इंद्रायणी ही मालिका माझ्या पत्रामध्ये टाकली. खूप छान वाटतंय. आणि विनोद सर म्हणाले तसं की आत्ता टेलिव्हिजनच्या विश्वामध्ये, टेलिव्हिजन आपण बघत असताना खूप जास्त प्रमाणामध्ये, कुणाला बोलायचं नाही मला, पण प्लास्टिक आपण जास्त बघतोय. पण इथे खरी गोष्ट, मातीतली गोष्ट, आपल्या टेक्स्चरची गोष्ट, महाराष्ट्रातली गोष्ट या मालिकेतून सांगण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत. आणि मला तुमच्या दोघांचे मनापासून आभार मानायचे आहेत केदार सर की या गोष्टीला तुम्ही परवानगी दिलीत. आणि मला असं वाटतं की मालिका लोक बघतात, विसरून जातात. मला असं वाटतं की तुम्ही मालिका करत नाही आहात, आपण सगळे मिळून एक वेगळं डॉक्युमेंटेशन करतोय असं मला वाटतंय. काही वर्षानंतर नवीन पिढीला वारी काय म्हणजे काय, वारकरी संप्रदाय म्हणजे काय, कीर्तन परंपरा म्हणजे काय, त्यातले हे वेदावे, राजकारण, रुसवे, फुगवे, आनंद, हे सगळं जर काही बघायचं असेल तर लोक परत कलर्स मराठीवर जातील, जिओवर जातील आणि परत एकदा इंद्रायणी मालिका बघतील. धन्यवाद. इंद्रायणी या मालिकेमध्ये आनंदीबाईची भूमिका करते. आता संदीपनी सांगितलं, विनोद सरांनी सांगितलं, आमची इंद्रायणी ही तिच्या जगण्यातनं उत्तरं शोधणारी आहे. आणि आपण सगळेजण गाईड आणि 21 अपेक्षितच्या काळात जन्माला आलेलो आहोत बहुतेक तरी. आणि आपल्याला पटकन उत्तर मिळण्याची आणि पटकन उत्तर शोधण्याची सवय झालेली आहे. आणि या सगळ्यात कदाचित आपण जगणं आपलं विसरून गेलो की काय,
राहून गेलं की काय, उत्तर शोधायचं राहून गेलं की काय, कुतूहल संपत गेली की काय, असं काहीसं झालं. आणि आपल्याला पटापटा उत्तरं मिळत गेली. इंटरनेट आलं, गुगल आलं, सगळीकडे आपण उत्तरं शोधली. पण खरं तर माणसाचा प्रवास याकरता आहे की आपण आपलं उत्तर शोधायचंय. आणि ही प्रक्रिया आमची इंद्रायणी पूर्ण करणार आहे. म्हणून इंद्रायणी ही मालिका अत्यंत महत्वाची आहे. ती मातीतली आहे आपण जे म्हणतोय. तर इंद्रायणीचं जगणं हे खरं जगणं असणार आहे. आणि आजच्या मुलांनी, या मोबाईलच्या जमान्यात वावरणाऱ्या सगळ्या मुलांनी आमच्या मुलांना बघावं असं मला मनापासून वाटतं. फक्त मुलांनीच नाही तर त्यांच्या पालकांनीही बघावं. आणि जे आपण काहीतरी मिस केलेलं आहे ते आपल्याला पुन्हा काहीतरी अनुभवायला मिळणार आहे, हे मात्र नक्की आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी संदीपचा वारीचा प्रवासही पाहतेय. आणि विठ्ठल हा एकमेव देव मला असा वाटतो की जो माणसांना खऱ्या अर्थानं एकत्र आणतो. त्याच्या हातात शस्त्र नाही कोणतं, तो शस्त्राविना माणसांना एकत्र आणतो. एवढी माणसं, एवढी पावलं चालत भक्तिभावानं कुठेतरी जाऊन पोचतात आणि नमस्कार करून परत येतात. आणि त्यांच्या मनामध्ये दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसते. अत्यंत निरंजन मनानं माणूस तिथे जातो आणि परत येतो. आणि माणसं एक असतात. जेव्हा रिंगण पाहतो आपण, बऱ्याच अनेक माणसं टीव्हीवरनं पाहतात, त्यापैकी मी एक आहे. तर ते जेव्हा रिंगण पाहतो तेव्हा डोळ्यामध्ये पाणी येतं की ही पावलं एकत्र कशी पडतायत, हा रंग एकच कसा दिसतोय. तर असा हा आपला विठ्ठल. आणि त्या विठ्ठलाची ही मालिका आहे. त्या अर्थानं विठ्ठल हा इंदूचा पाठीराखा आहे. तो तिचा मायबाप आहे. तो तिला दिशा दाखवणारा आहे. आणि विठ्ठल तिला सगळ्या जीवनाचं सार शिकवणारा आहे. आणि तिच्या बरोबर आपल्या सगळ्यांना शिकवणार आहे. म्हणून इंद्रायणी ही मालिका आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची आहे. म्हणून ती अवश्य बघा. आणि आम्ही सगळेजण खूप चांगल्या प्रोसेसमधनं जातोय. कलर्स मराठीचे मनापासून आभार की इतकी चांगली भूमिका दिली आणि इतकी चांगली टीम दिली. ही छोटी छोटी मुलं आम्हाला खूप काही शिकवतात. ती त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट, हेड ऑफ प्रोग्रामिंग म्हटल्यानंतर पहिला एपिसोड पहिल्यांदा बघायला मला मिळतो. त्यामुळे मी तो बघून घेतलाय. आणि मला तिथे ती ताकद जाणवते. जेव्हा अनिता आणि संदीपचा सीन येतो तेव्हा मला त्या नटांची ताकद जाणवते. मला या 3 मुलांचं अत्यंत कौतुक वाटतं. कारण काय आहे की ना, मुलांकडून काम करून अच्छा मला नाही येतं बाबा असे करणारी खूप असतात मुलं. पण इतकी निरागस आणि इतकं सहज काम करणारी मुलं आपल्याला मिळत नाहीत. या 3 मुलांचे खूप आभार. विचार करण्याची, कारण मी पण टेलिव्हिजनवरून आलोय. आजकाल प्लॅस्टिकच्या युगामध्ये हाडा माणसाची माणसंच हल्ली दिसेनाशी झालेली आहे. तर ती हाडा माणसाची माणसं आहे. थँक्यू संदीप, अनिता, या दोघांनी कलर्स मराठीवर येणं आमच्यासाठी खूप महत्वाचं होतं. आणि माझी म्हणून तुमच्यासमोर पेश करतोय. मला खात्री आहे आजपर्यंत तुम्ही मला जेवढं प्रेम दिलं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम याच्यानंतरच्या माझ्या पुढच्या प्रवासात द्याल. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा